तयार झालीत आपली भरलेली मसाला वांगी। चवीला खूप छान लागतात, भाकरीसोबत तर अप्रतिम लागतात। करून बघा आणि आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स। हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवते भरलेली मसाला वांगी। त्यासाठी लागणारं साहित्य, हा माझा व्हिडिओ व्हायरल झाला होता, 1 तासातच 4,500 लोकांनी बघितला होता, म्हणून हा व्हिडिओ मी परत बनवत आहे। तर भरलेली वांगी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे, इकडे मी 5 वांगी घेतलेली आहेत, कोथिंबीर आहे, अर्धा टोमॅटो, 1 चमचा मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, 1 चमचा खोबऱ्याचं कूट घेतलेलं आहे, इकडे आहे मिरची, आलं लसूणचं वाटण आहे, ठेचलेला लसूण आहे फोडणी घालण्यासाठी आणि कढीपत्ता आहे। इकडे आपल्याला मसाले लागणार आहेत, हळद, हिंग। तर आता मी मसाला वांगी बनवायला सुरुवात करते। आता आपण वांग्यामध्ये भरायचं सारण तयार करूया। तर मी इकडे चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे, धना जिरा पावडर आहे, गरम मसाला आणि हळद। आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। छान मिक्स करायचं, टोमॅटो बारीक करून घ्यायचा, हाताने असा कुस करून घ्यायचा। आता हे सगळं मिश्रण मी वांग्यामध्ये भरणार आहे। वांग्याला मी असे 4 काप दिले होते आणि मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि असे 4 काप दिलेत। त्याच्यामध्ये आपण असं हा मसाला भरूया। मी आता सगळी वांगी अशीच भरून घेते। सगळी वांगी मी भरून घेतलेली आहे। थोडासा मसाला उरलाय, तो आपण फोडणीमध्ये तळून घेणार आहोत। इकडे पातेल्यामध्ये तेल छान गरम झालेलं आहे, 1 मोठा चमचा मी तेल घातलेलं आहे। लगेच घालते मी लसूण, कढीपत्ता आहे, कुटून घेतलेला गरम मसाला आहे, तोही घालूया। आता इकडे फोडणी चांगली तयार झालेली आहे, लसूण लाल तळून झालेला आहे। आपण घालूया वांगी आणि सोबतच हा मसाला घालायचा। थोडासा परतायचा, असा वांगी ही परतायची। वांगी परतून झाली की 1 मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया, कारण फोडणीचा वास बाहेर गेला नाही पाहिजे, तो आतच राहिला पाहिजे, त्यासाठी मी झाकण ठेवलेलं आहे। आलं लसूण पेस्ट मी घालायला विसरली होती, तेही मी वांग्यासोबत तळून घेणार आहे। आणि आता ज्या ताटात मी वांगी भरली होती ना, त्या ताटात थोडासा मसाला राहिला होता, तो मी पाणी घेतलेलं आहे। त्याच पाण्यामध्ये आपल्याला वांगी शिजवायचे आहेत आणि आपण आता झाकण ठेवून 7 मिनिटं 8 मिनिटं शिजवून घेऊया।